बॅटरसाठी मैदानाच्या आतमध्ये. रोहित खरात पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिशय वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूला बघायला गेलं तर सोडून दिलंय. आता मात्र रसिक प्रेक्षकांची गर्दी वाढली गेली हळूहळू मैदानाच्या चारी बाजूनं. बघायला गेलं तर रसिक प्रेक्षकांचा बरकतचं मैदान भरलं गेलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओहो यॉर्कर लेग स्टंपला बीट केलाय. चेंडू अगदी स्टंपवर जाऊन धडकलाय. पहिल्या विकेटचं पतन. मोठी विकेट गळाला. रोहित साखेळ खल्लास माघारी परततोय. अमोल याचा हा सुंदर चेंडू आणि त्याच्यावरती पहिल्या विकेटचं पतन. माघारी परतलाय रोहित खरात. पहिली विकेट सेलिब्रेशन सुंदर अशा पद्धतीने पाहायला मिळालंय. आणि दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर रमजान गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रमजानचं पहिलं षटक आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती त्यानंतर पुढचा चेंडू रमजान याचा प्रतीक आलाय. प्रतीकनं दाखवलाय आपला दमकाम. चेंडूला पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. सदाबा षटकार लगावलाय. षटकार लगावलाय. कोल्हापूर क्रिकेटमध्ये या खेळाडून अलीकडे बघायला गेलं तर अगदी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू आपल्याला मैदानात स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील कसबा बोर्डातील हा खेळाडू परंतु आता सध्याच्या घडीला मोठी फटकेबाजीसाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा शफल थोडासा झाला होता जरूर. पंचांनी दोन्ही हात केले समांतर. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. साधावा षटकार. प्रतीक पाटील का या खेळाडूचा खेळ लोकांना आवडतो कारण हा खेळाडूनं रसिक प्रेक्षकांच्या बरोबरच आपल्या संघ सहकार्याची शाबासकीची थाप देखील पाठीवर घेतली. अवधूत पाटील आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील. दोन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची दादागिरी करताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला अवधूत आहे दुसऱ्या साईडला प्रतीक आहे. आपलं प्रतीक छाप सोडतोय या मैदानावरती देखील. अनेक टुर्नामेंट गाजवणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहायला मिळतोय. प्रतीक ओहो यावेळी देखील गॅप भेदण्यात यशस्वी झालाय का. फिल्डर आहे डीप मधून प्रोटेक्शन देतोय. एक रन वेगानं दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतली. ओव्हर थ्रो आणखीन एक पडले म्हणजेच काय तर आणखीन एका विकेटचं रन मध्ये आणखीन एका रनाची भर पडली गेली. संघाची धावसंख्या या 3 धावेना 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जसं काय प्रतीक मैदानात आलाय तसं धावांचा ओघ हळूहळू वाढत चाललाय. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र ग्राउंडिंग शॉट आलाय परंतु अवधूत पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं हे एक नाव आणि त्या नावाला देखील या ठिकाणी ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅट्स आणि बॉलचा म्हणावा तितका संपर्क आलेला नाहीये. सिंगल म्हणता म्हणता डबल मध्ये कन्वर्ट झाले. तिसरी रनचा प्रयत्न. दोघांच्या मध्ये ते तिसरी धाव घेण्याची देखील जिज्ञासा आहे परंतु रोखलंय स्वतःला कंट्रोल मध्ये आणलंय आणि याच वरती 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि पाहायला गेलं तर अखेरचा चेंडू शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होतोय तो रमजान. 19 धावा. प्रतीक आलाय आणि प्रतीकनं बघायला गेलं तर
3 बॉलमध्ये 15 धावांची खेळी, तुफानी खेळी त्याच्या बॅटमधून आली. आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर वाढती धावसंख्या पाहायला मिळाली. आता अवधूत पाटील सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अतिशय खाली राहिलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडूने सांगता होते षटक क्रमांक पहिले संपुष्टात. आता 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती थांबलेली आहे. अवधूत पाटील 2 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये 2 धावा नक्कीच घेतल्यात. आता मात्र प्रतीक याच्यावर ती जबाबदारी असणार. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी झालाय, कारण बघायला गेलं तर प्रति ओव्हर जरी 19 झाल्या तर भरपूर धावा होऊ शकतात. हे टार्गेट आहे, 3-3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे थोडंसं डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन देखील असणं महत्त्वाचं असतं. आणि हेच कॅल्क्युलेशन सध्याच्या घडीला घेऊन चला तर थोडंसं स्पीडअप द्यायचं आहे. पंचांना विनंती असणार आहे, मधला जो पिरियड आहे 2 ओव्हरचा मधला तो थोडासा जास्त होतोय, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 15-15 मिनिटाचे आपल्याला इनिंगला दिलेली आहे, ती जर झाली नाही तर रनांची पेनल्टी काही दिलेली आहे, ती देखील आपल्याला घ्यावी लागेल. त्यावेळी अगोदरच धावा मैदानावरती या कमी होत आहेत. दादा बॉलरचं नाव? कृष्णा याच्यावर जबाबदारी आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होते. समोर आहे प्रतीक. पहिला चेंडू ब्लॉक मारण्याचा प्रयत्न अगदी ऑफ स्टंपला बाहेरच्या दिशेनं बाहेर गेलाय. पंचांनी दोन्ही हात पसरलेत, अर्थातच वाईट चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. 20 धावा धावफलकावरती आहे. आणखीन एक वाईट चेंडू, अतिरिक्त सलग दुसरा चेंडू. पुढचा चेंडू फुलटॉच होता, म्हणावा तसा बॅटवर आलेला नाही आहे, ताकद मिळालेली नाही, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट झालाय. आणखीन एक सिंगलची भर मध्ये पडते आणि ओव्हर थ्रोच्या 2 धावा, टोटल 3 धावा मिळत आहेत. या 3 धावा नक्कीच नंतर झोमणार आहेत, कारण एकतर या मैदानावरती षटकारांनी चौकाराशिवाय धावा होत नाही आहेत. त्याच्यात अशी जर तुम्ही संधी दिली ती तर कोणाला, तर अवधूत पाटील आणि प्रतीक पाटील या खेळाडूंच्या ज्यावेळी तुम्ही संधी देत आहे तर नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट या दोघांची देखील चांगली पाहायला मिळते. आणि आता तेच घडलंय. एक म्हणता म्हणता 2 धावा घेतल्या गेल्यात. थोडंसं वाईट चेंडू टाकले, त्याच्यानंतर हा पहिला चेंडू होता. कॉन्फिडन्स याच्याचमुळे गोलंदाजाचा लूज होतोय. प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडली. पहिले 2 चेंडू वाईट आहेत, त्याच्यानंतर एक चेंडू चांगला टाकला, त्याच्यावरती देखील 3 धावा आल्यात. म्हणजे या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर फक्त आणि फक्त एक चेंडू झाला आहे आणि आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात, म्हणजे एका चेंडूवरती षटकार मारल्यासारखंच झालंय. प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय खेळण्यासाठी. यावेळी फ्लॅट आहे, टप्पा मात्र कुठे आहे हे देखील महत्वाचं आहे. पंचांचा डिसिजन देत आहेत, दोन्ही हात वरती करतायत, म्हणजेच काय, बॉल आला होता रागात, परत गेला आबाळात आणि मिळतात त्या 6 धावा षटकार. षटकार मारलाय, म्हणजेच आता 2 चेंडूवरती तब्बल 12 रना घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथं मात्र चुकी झाली, नो बॉल पंचांकडून घोषित केलाय. लाईन आणि लेनचा बिघाड जो आहे तो खूपच पाहायला मिळतोय, कारण बघायला गेलं तर समोर 1 धाव मात्र मिळते डिक्रेल मधली, नो प्लस 1 धाव, टोटल 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3-3. 33 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट मात्र गेले. 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधला झालाय, म्हणजेच काय, हे षटक आता बघायला गेलं तर थोडंसं लांब लचक होताना पाहायला मिळतंय, थोडंसं महागड ठरताना दिसतंय, कारण 2 चेंडूमध्ये तब्बल आतापर्यंत 14 धावा या कृष्णा यानं खर्च केल्यात. पुढचा चेंडू कृष्णा याचा, ओहो, फटका आहे चांगला, परंतु म्हणावं तितकं
ताकद मिळाली नव्हती. नो बॉलचा चेंडू होता, त्यामुळं काळजी करण्याचं कारण नव्हतं. फ्री हिट मिळाली आणि त्याची संधी घ्यायला विसरला, कारण रनच घ्यायला विसरलेत. इथं मात्र कन्फ्युजन झालंय आणि त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाल तर एकही धाव मिळालेला नाही आहे. पुढचा चेंडू कृष्णा याचा, हा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी देखील पंच वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धावसंख्या अगदी बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये जर विचार केला तर तब्बल आतापर्यंत 10 चेंडू टाकले गेलेत. वाईट नो बॉलचा भरकच्च पुढच्या सामन्यासाठी दिवाळी साजरी करण्याची संधी दिली गेली. कृष्णा यांना यावेळी हुक केलाय आणि हुक मधून पाठवलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एक फटका आणि बॉल थेट सीमापार. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघायला गेलं तर अगदी उसळी घेणारा चेंडू शेवटच्या क्षणी नजरेमध्ये भरला आणि बॅट तशीच त्या दिशेने फिरवले गेले. आता मात्र थोडासा सफल झाला होता जरूर लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि तो असफल झालाय. चेंडू डाट मिळतोय. 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला बाकी असताना प्रतीक पाटील पुन्हा एकदा नो बॉल. बघायला गेलं तर रसिक प्रेक्षक देखील या ओव्हरला आता कंटाळलेत, कारण एवढं लांब लचक षटक आता पाहायला मिळालंय. कॉन्फिडन्स थोडासा लूज होताना कृष्णा याचा, त्याला विचारपूर्वक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू प्रतीक पाटील, वाईटी श्वारकर टाकण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळी एक आखूटप्याचा चेंडू होता जरूर, म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. सिंगलचं डबलमध्ये मात्र कन्वर्ट केल्यात आणि याचबरोबर 2 धावा धावफलकावरती आणखीन एक लागल्या गेल्यात. म्हणजेच काय 42 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक करावं लागेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. अवधूत पाटील फक्त 2 बॉल खेळलाय, जास्त संधी मिळाली नाही आहे, तरी पण 2 धावा. आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील जर विचार केला तर 11 मध्ये 33 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आले. अजित याच्यावर शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे. समोर आहे अवधूत पाटील, एक चांगला बॅटर मैदानात आला आणि त्याची जबाबदारी घेतली. मोठा फटका आणि 6 धावा. षटकार. पहिलाच अवधूत याच्या बॅटमधून थांबायला तयार नाही. अवधूत देखील प्रतीक नंतर याने आपला सामना घेतलाय हातात, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत होता. एसटी रक्षकाचा सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा. अवधूत पाटील माघारी परततोय. अवधूत पाटील, मोठी विकेट गळायला लागली जरूर, कारण अवधूत पाटीलची विकेट देखील महत्वाची होती. तो जरी अजून 5 चेंडूचा जरी सामना केला असता तर चांगली धावसंख्या इथून पुढे देखील केली असती. नॉनस्ट्राईक वरती प्रतीक पाटील आहे आणि त्याच्यानंतर आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. न्यू बॅटर संदीप मकवाना, कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू, त्याच्याकडे जबाबदारी आहे. ओहो, आल्या असा हवेत आहे चेंडू, आकाशाला भिडणारा, परंतु इथं विकेट गमावली. पहिल्या चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न अंगाशी आलाय आणि त्यात मात्र संदीप मकवानाची विकेट मिळाली. 2 विकेट बॅक टू बॅक गेलेत. हे आहे का एका अनुभवी गोलंदाजाचं कौशल्य. बघायला गेलं तर पडलेला चेंडू अगदी ऑफ स्पिन झाला आणि त्याच्यानंतर संदीप मकवानाच्या बॅटमधून थोडीशी चुकी झाली, कारण बघायला गेलं तर स्विंग थोडीशी बॅट झाली हातामध्ये आणि फिल्डर क्षेत्ररक्षण शेवटी ते काम आपलं जे करायचं होतं ते केलं, म्हणजेच जेल बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. न्यू बॅटर आलाय. आल्यास पुन्हा एकदा मोठा फटका सीमारेषेच्या बाहेर. फटका आहे भारी. चेंडूची षटकारासाठी षटकार.
बॅटर नेम प्लीज सांगा. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथं हा चेंडू एका धावेसाठी मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. 56 धावा, 57 धावा धावपालकावरती आहेत. संग्राम आल्या आल्या षटकार मारलाय. त्याच्यानंतर आता प्रतीकवरती जबाबदारी आहे. शेवटचे एक चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी असताना मैदानात काय करतोय बघूया. दोन्ही संघ मेजर 11 आणि कैलासवासी पुंडलिक अण्णा वाईंगडे दोन्ही संघ यायचा आहे. हो, चांगला चेंडू, खाली राहणारा चेंडू अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. रन घेण्याचा प्रयत्न प्रयत्न असफल होतोय. इथं धाव मात्र कोणतीही मिळणार नाहीये. 57 धावा विजयासाठी 58 धावांचं लक्ष असणार आहे. ते वाळवा धुरंधर 11 या संघाच्या समोर. चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मेजर 11 आणि त्याचबरोबर कैलासवासी पुंडलिकांना वाईंगडे स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान होईल. दोघांना विनंती असणार आहे, कृपया आपण टॉससाठी यायचं आहे. मगाशी आपल्याला सूचना दिली होती. वारंवार सूचना देणं योग्य नाही आहे, तर आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. चला थोडंसं स्पीड घेऊया आपण. अजूनही आपल्याला सामने खेळायचे आहेत. यानंतरचा सामना मेजर 11 वर्सेस कैलासवासी पुंडलिक अण्णा वाईंगडे या स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान होणार आहे. आणि पुंडलिक अण्णा वाईंगडे या स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मेजर 11ला आमंत्रित केले. लगेच दोन्ही संघांनी हा सामना झाल्यानंतर सज्ज राहायचं आहे. तर आपण जातोय आता या सुरू असलेल्या सामन्याकडे. धुरंधर 11 वाळवा संघाला जिंकण्यासाठी 58 धावांचं टार्गेट ठेवले. 18 चेंडूमध्ये 58 धावा करायचे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक पाटील याच्या बॅटमधून आपल्याला धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्यांदा गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आणि शंकरची जोडी मैदानात इथं मात्र आले. ओहो, पहिला चेंडू हुक केलाय. चेंडूवर 10 धावा बुक केल्यात. षटकार. शुभम माने गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, यावेळी मात्र वेग आणि अचूक टप्प्याचा मारा जो आहे तो पाहायला मिळाला. आणि त्याच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळालं तर 18 धावा आल्यात यावेळी. वायटी शिवारकर काय केले जातात या गोलंदाज. बघायला गेलं तर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा खेळाडू देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपास आलाय. अनेक वेळा अनेक टुर्नामेंट या खेळाडूनं गाजवल्या गेल्या. तोच गोलंदाज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे आणि चेंडू फिल्डर याने जबरदस्त झेल घेतलाय. माघारी परतावं लागतंय रोहित याला. रोहित माघारी परततोय. 52 धावा अजूनही विजयासाठी करायच्या आहेत. त्यामध्ये 14 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. त्याच्यानंतर शुभम माने यानं आपला क्लास दाखवायला सुरुवात केली. आपल्या गोलंदाजीचा नजारा दाखवायला सुरुवात केली आणि आपण पाहता पाहता एक विकेट देखील त्यानं घेऊन दिली. म्हणजेच काय, बाळवा संघ आता थोडंसं अडचणीत येताना पाहायला मिळते. एक चांगली टीम या ठिकाणी पाहायला मिळते. धुरंधर 11 वाळवा आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11चा संघ महावीर याच्याकडे जबाबदारी दिली. यावेळी महावीर याने बघायला गेलं तर थोडासा पंच चेंडू जरूर केला होता. डिक्रेल झोनच्या दिशेने गेलाय परंतु फिल्ड तोपर्यंत एक धाव घेतली. स्ट्राईक रोटेट झालाय. शुभम माने चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोपाडे गावचा हा खेळाडू आता सध्याच्या घडीला राऊंड द विकेटचा मारा करतोय. बाउन्सरचा तिकट मारा अगदी अंगावरती केलाय. ऑन साईडला 1 रन वेगानं. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सुंदररित्या पूर्ण झाली. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाडली गेली. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येत आहे शुभम माने याचं. म्हणजेच काय, संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 बाद 9 धावा. चांगलं षटक शुभम याचं. नऊ धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती. जावेद संधी, हो काय चेंडू टाकलाय. अगदी बघायला गेलं तर जावेद संधी सातत्याने क्रिकेट खेळत आलाय. त्याचबरोबर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने नाव कमवलंय. आता रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स दाखवताना दिसतो. यावेळी देखील बॉलनं गिरकी घेतली. पुन्हा एकदा चेंडू संदीप मकवाना यांच्या हातामध्ये जातोय, स्थिरावतोय. तोपर्यंत हा चेंडू बॉलला बॅटरला देखील कळालेला नाही आहे. गिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळाल्यात. खिलवाड करतोय त्याच्या बॅटरच्या खेळाशी. कारण बघायला गेलं तर पहिले 3 चेंडू अगदी डॉट पडल्यानंतर अगदी ऑफस्टम्पच्या दिशेनं बाहेर येत आहेत ते चेंडू. हा चेंडू देखील बघूया. हा चेंडू देखील तसाच एका हाताने इथं मात्र पकडला गेलाय. पुन्हा एक डॉट चेंडू आणि आपण बघतोय 4 चेंडू सलग डॉट टाकलेत. याच्यानंतर जावेद संधी पुन्हा मार्कवर आलाय, पुन्हा तयार झालाय आणि पुन्हा एकदा तो चेंडू, तीच दिशा आणि तीच लेंथ. आणखीन एक डॉट चेंडूमध्ये भर पडली गेली. आता प्रेशर वाढतंय फलंदाजीवरचं. कारण गोलंदाजी एकदम छान, सुंदर, अचूक, प्रभावी, दमदार, अद्वितीय, अविस्मरणीय आणि त्याच दरम्यान आणखीन एक चेंडू, तो ही डॉट मेडन षटक. म्हणजेच जावेद संधीचं या स्पर्धेतलं हे पहिलं मेडन षटक पाहायला मिळते. आपले नाम का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतलं जातं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये का घेतलं जातं, हे अवधूत पाटील बरोबरच जावेद संधीनं देखील दाखवून दिलंय. आणि हा खेळाचा दर्जा आहे त्याचा. चेंडू जर बघायला गेलं तर एकाच टप्प्यावरती आहेत. दिशा मात्र हातामधल्या जादूनं बदलताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 7चा हा खेळाडू अजय चुवेकर याच्याकडे ती जबाबदारी दिली. हा देखील कोल्हापूर जिल्ह्यात बघायला गेलं तर बॉल्स 11 या संघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू, अगदी बघायला गेलं तर आयकॉन प्लेयर म्हणून ज्यांची ओळख ख्याती आहे ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी पुजारी देखील त्याच टीममध्ये आहेत. संदीप मकवाना आहे, त्याचबरोबर जावेद संधी आहे, शुभम माने आहे.
आता आपण अजय चुयेकर यांना देखील पाहतोय. प्रतीक पाटील आहे. म्हणजेच या टीमनं ठरवूनच आलेत की एक चांगली टीम आणि चांगली टीम इथं परफॉर्मन्स देखील चांगलीच करताना पाहते. हो, यावेळी आडव्या बॅटला लॉब केला ऑन साईडला, परंतु धाबा डिक्रेल झोन मध्ये गेलाय. धाव मिळतील 2 धावा. या 2 धावेनं काम नांग्यात चालणार आहे, कारण षटक क्रमांक 3 चालू आहे. 11 फक्त धावा झाल्यात. मोठा फटका यावेळी खेळलाय. फिल्डर आहे खाली विकी पुजारी, याच्या हातातून हा कॅच सुटलाय, परंतु आता याला महत्व नाही आहे, कारण बघायला गेलं तर आता मॅच एका बाजूने झुकली गेली. एकतर्फी मॅच झाली. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 45 धावा अशक्य असं आव्हान. अजय चुयेकर गोलंदाजीसाठी सज्ज झाला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अंगोपचा फिल्डर आहे अवधूत पाटील, त्या ठिकाणी 1 धाव तोपर्यंत घेतली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या फक्त वाढेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. याच दरम्यान आणखीन एक चेंडू डॉट आलाय. शेवटचा चेंडू अजय याचा, आणि याच दरम्यान शेवटच्या चेंडू बरोबरच मोठा फटका आहे जरूर. फिल्डर इथं देखील आहे खाली, तो देखील हा बॉल बाहेर जाऊ देत नाहीयेत. आणि त्याच दरम्यान मॅच जिंकून आपला विजयाचा दबदबा कायम ठेवताना प्रताप पारकर बॉस 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी घोडदौड कायम ठेवली. यानंतर दोन्ही संघ लगेच आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अर्थातच आपण बघतोय मेजर 11 वर्सेस कैलासवासी पुंडलिक अण्णा वायंगडे स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान फिल्डिंग पुंडलिक अण्णा वायंगडे या संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा प्रथम टॉस घेतला आहे आणि त्यांचा निर्णय. तर मेजर 11 संघाला विनंती असेल की सलामीच्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत.